तर नमस्कार मंडळी, मी रसिका धुरी तुमचं आपल्या रॉयल मलोनी चॅनलवरती खूप खूप स्वागत करतोय। तर मंडळी, पाऊस पडायला सुरुवात झालेली असा आणि पावसाचं वातावरण झाला, पावसाचं ऋतू इलो की सगळ्यात पहिला आम्हा शेतकऱ्यांका आठवता, आमच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर येतात ता काम म्हणजे पेरणीचा। तर पावसाने चांगली हजेरी लावलेली असा, गेले 4-5 दिवस मस्त पाऊस पडता हा आणि शेत जमीन पण चांगल्या प्रकारे भिजलेली असा। तर आता आम्ही पेरणीचं काम सुरू करणार असं उद्यापासून। तर त्यासाठी आम्ही ज्या कोपऱ्यामध्ये पेरणी करणार असो, तो कोपरा जो नांगरणार असो, त्या कोपऱ्यात थोडाफार रान इलेला असा, तर आज आम्ही साफ करूक चाललो। अर्थातच कोपरो आज आम्ही बेनूक चाललो। तर आता चाललो आम्ही आमच्या शेतात म्हणजे कशेलवाडीत। चला तर मग तुम्ही पण। मंडळी, ह्या वर्षी उन्हाळ्यात खूप ऊन पडला, मरणाचा गरम जाय होता। उन्हाळ्यान खूप गाजयल्यान, तर आता पावसाचे दिवस इलेले असत। उन्हान गरम झालेले हे डांबरी रस्ते पावसाने एकदम भिजवून गार केलेले असत आणि खालून मस्त अशी गरम गरम वाफ येता, कारण की मगाशी ऊन पडलेला, त्यामुळे जरा परत रस्तो तापलेलो। तर आता मस्त हिरव्या गार सगळीकडे झालेला असा। 4-5 दिवस पाऊस लागता सलग आणि अवघ्या 4-5 दिवसात ह्याचा सुकलेला रान होता, अशी मस्त झाडांका पालवी फुटलेली असा, सगळीकडे हिरवा गार नजारा दिसता, तुम्ही बघू शकताय। आणि थोडी थोडीशी शिवरा गळतात, हे बघा पाऊस पडता हा थोडं थोडं। आणि आता पावसाचे दिवस म्हणजे मस्त मज्जा, मला पावसाळ्यात खूप आवडता, कारण की पावसाळ्यात मस्त शेतीत आपण काम करतो, चिखलात काम करतो, मस्त मजा आवरक गावता, चिखलात पडतो, धोपटतो, आपटतो। पावसात जी मज्जा असते ना ती खूप वेगळी असता आणि ती मज्जा आपण आपल्या कोकणातच करू शकतो। शहरात तर आपल्या की जमाची नाही, कारण की शहरात सगळीकडे घाणीचा पाणी साठता, तसं आमच्याकडे नाही। हे बघा, आता थोड्याच दिवसात ह्या पूर्ण भरतला पाण्यान आणि मस्त निळाशार पाणी होतं सर। आणि तुमका दाखवतंय ह्या झाडावर सीतेची वेणी फुललेली असा, ह्याला फूल असा वेणीसारख्या, ते का सीतेची वेणी असा म्हणतात। आणि ह्या पावसाळ्यातच झाडांवरती उगवता। पहिले 2 दिवस जोरदार पाऊस पडलो, मिरग पण पावसानं चांगलंच गाजयल्यान। तर मम्मी गेलेली बाजार करूसाठी, तर पोरांका काय काय हाडले आणि शेतीसाठी लागणारा पावसापासून वाचण्यासाठी लागणारे खळी अगोदर आम्ही वापरू, पण आता रेनकोट दिले आहोत। तर रेनकोट डायरेक्ट घातले काय खळबीळ पडायची काही एक टेन्शन नाही, डायरेक्ट घातले का आपण आपल्या कामाक लागला। तर आता पाऊस पडता, तर मी तुमका माझं नवीन रेनकोट दाखवते। तर मंडळी, हो बघा, शेतात वापरण्यासाठी स्पेशली रेनकोट आणलेला मम्मी। किती रुपये गई? 100 रुपये। तर अगोदर खळ वापरू आम्ही, पण ती खळ कशी पडत राहा, डोक्यात काहीतरी बांधूचा लागा, सो त्यामुळे आता हे रेनकोट दिलेले असत, खूप मस्त। तुम्ही पण घ्या नक्की आणि घेतला काय कमेंट करून नक्की सांगा। चला, तर मंडळी आम्ही पोचलो वर, तेव्हा किती पाऊस पडता बघा, कितको जोरात। आम्ही कोपऱ्यात दिलो आणि पावसात जोर इलो, बघा किती पाऊस पडता। आणि पोरा बघा भिजतो, बघा किती पाऊस जोर 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 धरल्यान। तर मंडळी, हो कोपरा आमका बेनूचा, ह्या सगळा करार हा मोठा मोठा ह्या सगळा काढूचा। काढ।
तर मंडळी ह्या बघा एवढा आम्ही साफ केलेला असा, म्हणजे अर्ध कोपरो साफ झालेलो असा. आम्ही दुपारनंतर गेलेलो जेवण वगैरे करून, तर एवढा करार रवलेला असा. आता उद्याला येतलो आम्ही ह्या कोपऱ्यात ट्रॅक्टर, कारण आम्हाला ह्या कोपऱ्यात करूची असा भात पेरणी. आता आम्ही चललो मंडळी घराकडे जाऊ. 6:45 वाजता दिलेले आहेत. सूर्य मावळलो डोंगराच्या पाठीमागे तिकडे. चप्पल घालून गाडी पडत